चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. आपण आलो आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरणे बीचवरती. माणसाचं जीवन एक क्षणभंगूर आहे, त्यामुळं माणसाने प्रत्येक क्षण जगताना अतिशय चांगल्या पद्धतीनं जगलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे. गेले अनेक वर्ष आपण पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत असताना सुद्धा अनेक धक्काधक्कीचं जीवन आपण बघतोय. काल असलेला माणूस आज असत नाही, आज असलेला माणूस उद्या असत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण आहे जो माणसाचा अगदी आनंदानं जगलं पाहिजे. आणि आपणही सुद्धा अनेक ठिकाणी टीव्ही चॅनल्स असतील किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून आनंदी कसं जगलं पाहिजे ह्याचं आपण वाचतो, ऐकतो, बघतो. मात्र ते आचरणात आणलं पाहिजे. आचरणात आणल्याशिवाय पर्याय नाही, कारण जीवन हे अतिशय सुंदर आहे आणि ते सुंदरतेनं जगलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून योगा असेल किंवा त्यानंतर मस्तपैकी आंघोळ असेल, त्यानंतर देवाला जाणे, नाश्ता करणे, त्यानंतर 10-11 वाजता जेवण करणे, दुपारी एकदा जेवण करणे, परत संध्याकाळी फिरायला जाणे, अशा पद्धतीचं जे जीवन कार्य जर आपण केलं तर एक शरीराला चांगल्या पद्धतीनं ते राहू शकते. माणसाला प्रत्येक ठिकाणी कामं आहेतच, त्या कामाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे. आणि जे निसर्गामध्ये आहे किंवा परिसरामध्ये त्याचा आनंद घेतला पाहिजे. मग त्यामध्ये काही यात्रा असतील, काही जत्रा असतील, जत्रेमध्ये लोक येतात, 8-8 दिवस राहतात. त्याच ठिकाणी अगदी असं 3 दगडांवर चूल करतात, चुलीवरती स्वयंपाक करतात, पोळ्या करतात आणि त्याच ठिकाणी जेवतात. तो एक आनंद वेगळा असतो. आणि काही ठिकाणी आज जर बघितलं तर अनेक लोक अगदी चालत पंढरपूरला जातात, अगदी हरिनामाच्या गजरामध्ये चालत जातात, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये चालत जातात, महिना जातात. तो एक त्यांचा एक आनंद वेगळा. काही लोक दत्ताच्या दर्शनासाठी चालत जातात. त्यानंतर आपण दिल्लीमध्ये बघलं तर ते कावड घेऊन जात असतात. एकंदरीत माणसाच्या जीवन जे आनंदी जगण्यासाठी आणखीन काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं तुम्ही म्हणला, वेगवेगळ्या उत्सवानिमित्त किंवा वेगवेगळ्या यात्रेनिमित्त किंवा वेगवेगळ्या सणानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीनं आनंद घेत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं जसा सुट्टीचा आनंद काही लोक घेत असतात, विशेष करून सरकारी नोकरदार सुट्टीच्या दिवसात खऱ्या अर्थानं जसं आता लागून सुट्टी आले सलग शनिवार, रविवार किंवा आणखीन एका दिवशी, अशा पद्धतीने सुट्टीचा आनंद घेत असताना वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. त्यामध्ये विशेष माणसानं जगताना खऱ्या अर्थानं आनंदी जीवन जगलं पाहिजे. दिवस प्रत्येक एक दिवस नव्यानं दिवस उगवत असतोय, त्या पद्धतीनं प्रत्येक दिवसाचं आनंद घेतला पाहिजे खऱ्या अर्थानं. तर त्या पद्धतीनं माणसानं आता सुट्टी दिवशी बरेच पर्यटक, आम्ही जिथं रत्नागिरी जिल्ह्यातील जे दापोली मधलं जे आपण एक खास करून आनंद घेण्यासाठी बीचवर, ह्या बीचवर हरण्या बीच म्हणून बीच आहे, जे दापोली पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. जसं पर्यटक इथं या ठिकाणी सुट्टीच्या निमित्तानं अगदी प्रचंड गर्दी केलेली आहे. खऱ्या अर्थानं आम्ही आता आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय की समुद्राचं चित्र दाखवतोय. हा समुद्र आहे, पाठीमागे असा अथांग समुद्र आहे. त्या समुद्र बीचवर बऱ्याच जणांनी डुबक्या मारतात. काही जण आपल्या शरीराची जी असलेली व्याधी घालवण्यासाठी डुबक्या मारतात, तर काही जण आनंद घेत असतात. डुबक्या मारायचे किती प्रकार आहेत? डुबक्या मारायचे प्रकार भरपूर आहेत. आपण विशेष करून डुबक्या हे आनंद घेण्यासाठी मारल्या जातात आणि या सुट्टीच्या कालावधीमध्ये बरेच पर्यटक आनंद घेत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर आपण शनिवार रविवारी निवडणुकीचा माहोल संपल्यानंतर आपण खास फिरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपण मॉर्निंग वॉक केल्यानंतर ब्लॅक टी घेतल्यानंतर आपण या ठिकाणी खास करून दापोलीमधून 8.5 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आलो. आपण जर बघितलं तर अथांग समुद्र असा मोठा आहे. काही लोक जर बघितलं तर त्या कोपऱ्यात बोटीतून जोरात फिरताना दिसत आहेत. आणि इथं बाजूला जर बघितलं तर अनेक पर्यटक आपल्या लहान मुलांना घेऊन आलेले आहेत. काही लोक फिरतायत, आनंद घेत आहेत, फॅमिलीसह आलेले आहेत सोबत येताना. माणसाचं जीवन सुद्धा असं आहे, क्षणभंगूरच आहे, क्षणभंगूर आहे. आनंद प्रत्येक गोष्टीत घेतला पाहिजे. या प्रत्येकाला आहे, पैसे कमवायचे आहेत आणि त्यानंतर पैसे कमवून बाजूला पण ठेवायचे आहेत, प्रॉपर्टी करून ठेवा. काही लोक एवढे राबतात, दिवसभर राबतात आणि दिवसरात्री करतात. त्यामुळं तुम्ही काम करत असताना, नोकरी करत असताना, पैसे कमवत असताना सुद्धा स्वतःसाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे. बरोबर. छान कपडे घातले पाहिजे, टकाटक राहिले पाहिजे,
दिवसभर अगदी फ्रेश राहायला राहिलं पाहिजे. विशेष करून टोमॅटो FM एकदम फ्रेश या पद्धतीनं राहिलं पाहिजे आणि त्याचा सातत्यानं तो कार्यभार सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये आपण प्रेक्षकांच्यासाठी आपण सांगणार आहोत. नाही. आणि आणखीन काय सांगता येईल तुम्हाला? यासोबत जसं आता तुम्ही सांगितलं पंढरपूरला जे वारकरी जातात हा. त्या पद्धतीने बरेच मंडळी सुट्टीच्या कालावधीमध्ये वारकरी तर जातातच. वारकरी तर जातातच. तर त्यासोबत काही जण फिरायला एवढी अगदी उत्सुक असतात. हा. बऱ्याच पर्यटन मंडळांनी सुद्धा एवढं प्रोत्साहन दिलेलं आहे खऱ्या अर्थानं. जे महाराष्ट्र शासनाचे MTDC म्हणून जे रिसॉर्ट आहेत हा. त्या ठिकाणी ऍडव्हान्स बुकिंग 7 ते 8 दिवस ऍडव्हान्स बुकिंग खऱ्या अर्थानं ते सुरक्षित आणखीन संरक्षण असलेलं MTDC शासनाचं आहे, महाराष्ट्र शासनाचं पर्यटन स्थळाचं त्या ठिकाणी राहण्यासाठी सुद्धा ऍडव्हान्स बुकिंग करून ती पण सोय आहे खऱ्या अर्थानं. महाराष्ट्र शासनाच्या स्वस्तमध्ये स्वस्तमध्ये हा. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे MTDC जे रिसॉर्ट आहेत खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जे पर्यटक जाणारे इच्छुक आहेत किंवा नव्याने जे जाणार आहेत किंवा कसं बुकिंग करायचं, कशा पद्धतीने जायचं ह्या गोष्टी माहित नसतात. तर त्यासाठी त्यांच्यासाठी खरं तर महाराष्ट्र शासन आणखीन सुद्धा यामध्ये सुधारणा करून जास्तीत जास्त पर्यटक या पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी त्याचा प्रोत्साहनासाठी वेगवेगळे त्याची जाहिरात केली पाहिजे खऱ्या अर्थानं. तर त्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्र शासनाने सुद्धा ते पावले उचलावेत तरच प्रत्येक लोकांना ते समजेल आणि त्यामधून पर्यटनाची संख्या सुद्धा वाढेल, त्यामधून उपक्रम वाढतील, त्यामधून युवकांना बाकीच्या जे तिथले स्थानिक रोजगार वाढतील, त्यांना संधी मिळतील आणि गेलेल्या पर्यटकांना सुद्धा वेगवेगळे जे पॉइंट्स आहेत किल्ले गड किल्ले हे सुद्धा बघायला मिळतील. विशेष करून तुम्ही म्हणल्याप्रमाणे समुद्र कसा आहे ते बघायला मिळेल. समोर कसं आहे त्या पद्धतीने परत बऱ्याच जे शेतकऱ्यांचे वगैरे कुटुंब असतात मोठे शेतकरी हे सुद्धा सुट्टीला जात असतात. पण कशा पद्धतीनं आपली यात्रा वगैरे तुम्ही म्हणलं ना हळूहळू जसं आपले मळणीचे रासबीज संपल्यानंतर शेतकरी जसं यात्रेसाठी खास वेळ काढतोय सगळे कामं संपले असतात आणि एक देवाच्या निमित्तानं यात्रा करणं उदाहरण दाखल घेतलं तर आपण जशी यल्लम यात्रा सुरू आहे सध्या त्या ठिकाणी आपल्या संसार सहित नातेवाईक सगळ्यांना घेऊन तिथे असतात. एकाच बैलगाडीच्या खालच्या बोला सगळं ते चूल मांडून सगळी राहण्याची व्यवस्था, आंघोळीला विहिरीवर जाणं हे सगळे अगदी ग्रामीण भागात. तर त्याच पद्धतीनं म्हणजे ग्रामीण बाज सुद्धा अजूनही आहे तसंच आहे. आहे तसा लुक आहे अजून. आता जर बघितलं तर सोशल मीडिया एवढा वाढलेला आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञान आले आहे, सगळं इंटरनेट आलेलं आहे, 5G आलेलं आहे, आता काही दिवस 6G येईल. पण ग्रामीण भागातील यात्रेचा जो बाज आहे तो बाज अजून आहे. शिल्लक राहिलाय. तुम्ही गाडीत येताना अगदी बैलाच्या गळ्यातील घंटा असे खळ 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 वाजतात. त्यानंतर चापकाचे आवाज येतात. ते गाणं सुद्धा आहे बैलजोडीचं त्यामध्ये. खऱ्या अर्थानं ते काय नाऱ्या बैलाचं गाणं तुम्ही म्हणता जे जास्तीत जास्त तुमच्याकडे जे तुमच्या आपण ते नंतर आपण हे करूया. बाज कायम आहे आणि आल्यानंतर ते काही लोक अशा बाजरीच्या भाकरी असेल, शेंगाच्या पोळ्या असतील किंवा शेंगदाण्याची चटणी असेल, खरडा असेल, दही असेल असं ते जेवणासाठी खास करून आणलेलं असतात. आपण फिरत फिरत गेल्या वेळी यात्रेच्या वेळेला ओळखीच्या ठिकाणी आपण बसून बरोबर त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वाद घेतलेला आहे. तुम्हाला कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये तसं जेवण मिळणार नाही मिळत नाही. कारण ती माऊली 4-4, 5-5 दिवस त्या ठिकाणी थांबून ते केलेले स्वतः बनवले असते बाजरी भाकऱ्या. आणि माझा शेतकरी माझा नवरा यात्रेला जाणार आहे त्याची जेवणाची आभाळ होऊ नये यासाठी ती व्यवस्थित सगळं पॅकिंग करून दिलेली असते. पॅकिंग करून बंदोबस्त तो एक वेगळ्या पद्धतीने त्याचा स्वाद आहे, अनुभव वेगळा आहे. आणि याबरोबर जर आपण बघितलं तर यात्रेमध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी गुलाबजामुन आहे, जिलेबी आहे, वेगवेगळे मिठाईचे दुकान आहेत. बरोबर. हळूहळू जर बघितलं तर ते पारंपरिक पद्धतीनं आहे, चालत आलेलं आहे, कमी झालेलं नाही. त्यामुळे ह्याचा आनंद सुद्धा आपण घेतला पाहिजे. काही लोक अजूनही 60-70 वय झालं ते सुद्धा लोक पाळण्यात बसतात. बरोबर. पाळण्यात बसण्याचा एक आनंद वेगळाच आहे, एक मजा वेगळीच आहे ती. त्यानंतर आता वेगवेगळे आयटम सुद्धा बघण्यासाठी आले आहेत. असे उरपाटे पाळले जातात, सवस पाळले जातात, अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर मिकी माऊस चा नावाचा प्रकार आहे लहान मुलांच्यासाठी. हे जर बघितलं तर हा एक जीवनातला वेगळा आनंद आहे. आणि आपण पुन्हा आता जाऊया. आपण आलोय दापोलीच्या या हरणे बीच वरती. जर बीच बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं सुंदर आहे, स्वच्छ पाणी, निळं. एकंदरीत महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळाने एक वेगळ्या पद्धतीचं जे हायस्कूल पर्यंत 10वी पर्यंत जी मुलं असतात त्यांना ह्या बीचची माहिती देण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र त्यामध्ये एक अध्याय द्यावा. समुद्र कसा आहे, समुद्र कसा तयार झाला, त्यानंतर बीच कशा पद्धतीचा असतो, अशा पद्धतीचं माहिती दिली तर याचा पर्यटनाला विकास सुद्धा चांगला होईल. आपण काल आल्यानंतर जर बघितलं तर उत्कृष्ट आपल्याला सुरमई, पॉपलेट, मासेच खायला चांगले मिळाले या ठिकाणी. आपल्याकडे जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रात याचं कोंबडी
आणि बोकडाचं मटण चांगलं मिळतंय पण या परिसरात मासे चांगले मिळतात. मासे अगदी आपण 10 ते 12 प्रकारचे मासे या ठिकाणी खाल्लेले आहेत. मग छोटासा मासा सुद्धा आपण बघितला. काही त्याचे काटे आपल्या दातामध्ये अडकले ते पण आपण काढण्याचा प्रयत्न केला. पण एक मासे खाताना सुद्धा एक एवढा अतिशय चांगला आनंद आला. तो एक वेगळा परिणाम आनंद आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खरं तर तुम्ही जसं म्हणला जे खाऊगिरी आहेत किंवा खाद्य लोक जे आहेत जे ज्यांना टेस्टी वेगवेगळ्या प्रकारचे जे मांसाहारी खाण्याचे जे रुचकर लोक आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं पर्यटन ज्या ठिकाणी समुद्र आहे किंवा ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे त्या ठिकाणचे सर्रास सगळे छोटे मोठे हॉटेल आहेत त्या ठिकाणी त्या पद्धतीनं चांगल्या चांगल्या प्रकारचे मासे अगदी नावानिशी काय मला सांगता येणार नाही कारण एवढं त्यातला गर्दी नाही मी तर खऱ्या तर ते मासे वगैरे खाण्यासाठी चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितलं किती नमुने आहेत त्यामध्ये तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगले चविष्ट आहेत असं तुम्ही म्हणताय. तर खरं तर ते चांगले आहे ते पर्यटकासाठी खास आहे. मला आणखीन एक मासे खाताना त्यामध्ये एक आवडलं सोलकडी नावाचा एक प्रकार आहे. हा त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? खरं तर जसं कोकणचा किनारा आहे जसं नारळाच्या इकडे बागे आहेत त्या बागेतलं जे नारळाचं जे सोलकडी केलं जातं खरं तर खोबऱ्याचं ते खरं तर शरीराला उपयुक्त आहे. एका बाजूला उष्णता त्याच्याने कमी करते त्यासाठी इकडच्या भागात जास्तीत जास्त कुठल्याही याच्यात गेला हॉटेलमध्ये गेला रिसॉर्टमध्ये गेला तर सोलकडी तुम्हाला मिळून जाते. तुम्ही 3 वाट्या सोलकडी प्याला काल? हो हो त्या सोलकडी खऱ्या अर्थानं चविष्ट बनवतात. जी सोलकडी प्यायची आहे ती आपल्या इथंच प्यायची पाहिजे. खऱ्या अर्थानं कोकणातच चांगल्या प्रकारचं सोलकडी एकदम उत्कृष्ट नमुना सोलकडीचा इकडे आपल्याला प्यायला मिळेल. आणखीन एक त्यामध्ये जे आपल्या भागातील किंवा जे अदर जे किनारा सोडून जे भागातील लोक जे इकडे पर्यटक येणार आहेत त्यांना एक आणखीन एक अशा प्रकारचे एक सल्ला थोडक्यात म्हणजे एक माहिती देणार असं वाटतं मला. तर जे पर्यटक इकडे येणार आहेत समुद्र किनाऱ्यावर आपल्याला प्रत्येक पॉइंटचा प्रत्येक ठिकाणचा आपल्याला त्या ठिकाणी गुगलवर मॅप सह दिलं जाते जेणेकरून त्या पर्यटकाला त्रास होऊन अशा पद्धतीने त्या पॉइंटला तुम्ही जाऊ शकता कुठल्या पाहिजे त्यामध्ये गुगलमध्ये आपण बघून सर्च करून त्याच पद्धतीने MTR जे रिसॉर्ट आहे महाराष्ट्र शासनाचं त्या रिसॉर्टला सुद्धा तुम्ही बुकिंग ऍडव्हान्स बुकिंग करून तुम्हाला किती रूम पाहिजे किती जणांसाठी तुम्ही फिरायला येणार आहे त्या सध्या ऑप्शन अशा पद्धतीने तुम्ही ते जास्तीत जास्त जीवनाचा आनंद घ्यावा ह्या पद्धतीने एवढंच माझं सांगणं आहे. धन्यवाद. जीवन हे क्षणभंगूर आहे त्या जीवनाचा आनंद आपण घेतला पाहिजे. मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उडान होती है. प्रत्येकाने आपलं ध्येय निश्चित करा आणि जीवनासाठी आपण थोडासा वेळ आपण देऊया आपल्या शरीरासाठी वेळ देऊया. परदेशात न जाता किंवा इतर राज्यात न जाता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं निसर्गरम्य स्थळ आहेत त्याचा आपण पाहूया आणि आपल्या जीवनाचा एक चांगला आनंद घेऊया. आणि एवढंच आजच्या निमित्तानं आमच्या सर्व प्रेक्षकांना मला सांगायचं आहे. आज महाचर्चेच्या निमित्तानं एक वेगळी चर्चा जीवन कसं जगलं पाहिजे आपल्या प्रेक्षकासाठी आपण अगदी दापोलीच्या हरणे बीचवर या ठिकाणी आपण महाचर्चा केली. आपण त्या निमित्तानं वेळ दिला. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. माझ्या समवेत या ठिकाणी दुष्काळी पट्ट्यातील अनेक पर्यटक या ठिकाणी खास करून दापोली बीच बघण्यासाठी आलेले आहेत. माझ्या समवेत अरविंद भाऊ आहेत त्यांना आपण विचारूया. बीचला त्यांनी आज सकाळी 8 वाजता भेट दिलेली आहे आणि कशा पद्धतीनं हा बीच आहे समुद्र किनारा अथांग पसरलेला आहे. काय वाटते तुम्हाला? काय नाव आपलं? माझं नाव अरविंद कोरे. गाव तुमचं? माडग्याळ. साहेब खरोखरच असं वाटतं की आज माणसानं खरोखरच वेळात वेळ काढून या धगधगीच्या जीवनात खरोखरच आपण अशा पर्यटन स्थळी यायलाच पाहिजे. आणि सकाळच्या आता 8 वाजलेलं आहे यावेळेस संसार आपलं सर्व काही विसरून माणूस खरोखरच आनंदात 1-2 क्षण विरंगुळा म्हणून या ठिकाणी आपण आलंच पाहिजे आणि मनसोक्त आनंद लुटला पाहिजे. जीवनातील सर्व टेन्शन इथं येऊन जर बघितलं तर माणसाला मुक्त होऊन आणि फ्रेश जीवन जगण्यासाठी आनंद मिळतो आणि मजा येतो. या ठिकाणी माझ्या समवेत माडगावचेच चनबोस चौगुले हे खास करून आजच्या या बीचला भेट देण्यासाठी आलेत. या बीचमध्ये किंवा जवळपासच्या तुम्हाला काय असं जे मनाला समाधान वाटतं अशा प्रकारचं काय आहे? मी प्रथमतः मनोहरजी आणि पापायांना मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय. कारण आम्ही काही कामानिमित्त दापोलीला ठिकाणी आलो होतो आणि सकाळी खास करून मी इथं आलो म्हणून हे क्षण पाहण्यासाठी सकाळी 8 वाजता या मूड बीचवर आम्ही इथं आलेलो आहोत. या मूड बीचवरचं जर वातावरण बघितलं तर मनोरम्य असं वातावरण आहे.
आणि वातावरणापेक्षा ह्या ठिकाणचं जे इथनं आम्ही दापोलीपासून ह्या मूळ बीचपर्यंत येईपर्यंत कमीत कमी माझ्यामध्ये 100 ते 150 रिसॉर्ट आहेत आणि लोक आपले मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी आपण ह्या बीचवर येऊन एक इथलं मनोरम्य वातावरण, आज ह्या समुद्रामध्ये जे बोटी पळालेल्या आहेत काही म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक ह्याच्यामध्ये आपलं मनपसंत असं मन खुलासा करून ते आनंद लुटत आहेत. असेच आपण देखील आज आम्ही या कामानिमित्त आल्यामुळं आम्ही 4घे जण या ठिकाणी हे आनंद लुटून आमच्याकडे देखील आम्ही दुष्काळ पट्टा पण आपण दुष्काळ पट्ट्यातलं म्हणतो, परंतु आमच्याकडे दुष्काळ आहे, परंतु आमच्याकडनं मनोरम्य असं वातावरण आहे आणि या ठिकाणी आणि काही शाळेचे सहल देखील या ठिकाणी घेऊन येण्यासारखं आपण हे एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी स्थळ आहे. या स्थळाला सर्वजण भेट द्यावं असं मी माझ्या मनापासून. तुम्हाला आपल्या भागातील लोक किंवा इकडच्या भागातील लोक मधला काय फरक दिसून आला तुम्हाला, जाणवलं तुम्हाला? आता ह्या ठिकाणचं बघितलं तर इथं तुरळक असं ह्या ठिकाणची लोक आहेत. लोक असते हा गर्दी कमी आहे इथं. गर्दी पर्यटकांचीच गर्दी जास्त दिसतंय, पण मी येताना मी बघितलो सर्व रिसॉर्ट फुल आहेत. आज रविवार असल्यामुळं MH12 गाडी असू दे, MH4 असू दे, सर्व रिसॉर्ट फुल आहेत आणि बाहेरची जे पर्यटक संख्या जास्त आहे. तिथं असलेले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या कामामध्ये आता बोटी म्हणा हे काय स्नॅक विकण्यासाठी ही लोक या ठिकाणी आहेत आणि आमच्याकडे आम्ही एक संघ एक ग्रुपनं गावामध्ये आपण एखादा कार्यक्रम असं आम्ही चांगल्या पद्धतीने करतो. यात्रेला जातो. त्या पद्धतीने इथं तसं होणार नाही. इथं असलेले जास्तीत जास्त लोक मुंबईला असल्यामुळं ते गणपतीच्या वेळेला, गणेश चतुर्थीच्या वेळेला आपण भरपूर लोक त्या होईल. आम्ही येताना किती मोठं बिल्डिंग बघितलं, त्या बिल्डिंग मध्ये फक्त लाईट एवढं दिसतं, ज्यात माणसं आम्हाला दिसलं नाही. म्हणजे चाकरमानी फक्त गणपतीच्या सीझन पुरता तेवढं येतात गावाकडे आणि येऊन गावाकडे सण साजरा करून, गणपती सण साजरा करून परत त्यांच्या कामाला निघून जात असतात. या पद्धतीने आणखीन एक आपल्या सोबत बोलतील. यानंतर आपण अरविंद भाऊकडे जाऊया. अरविंद भाऊ, माणसाचं जीवन आता क्षणभंगूर राहिलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाने अशा निसर्गाचा आनंद घेतलाच पाहिजे. पण अनेक लोक दिवसभर राबतात, पैसे गोळा करून ठेवतात, पण निसर्गाचा आनंद घेत नाही. त्या लोकांसाठी काय सांगता येईल तुम्हाला? नाही, खरोखरच मला सुद्धा वाटत होतं कुठं बाहेर जायचं, कुठं फिरायचं, काय करायचं, पण मित्रांनी फोर्स केल्यामुळं मला सुद्धा 2 दिवस जाऊन येऊया, काहीतरी थोडंसं फिरून येऊया असं म्हटल्यावर मला सुद्धा काय वाटलं, तिथनं निघूस तर मला खरंच खूप हे वाटत होतं, म्हणजे कुठं जायचं, एवढं प्रवास कुठं करायचं, काय करायचं, उगू घरात आपलं निवांत रेस्ट घेतलेलं बरं असं वाटत होतं. पण इथं आल्यावर थोडंसं असं वाटायला लागलंय की 1-2 दिवस, काल आणि आज 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये खरोखरच तिकडचं थोडं सर्व काही टेन्शन मुक्त होऊन माणूस 2 दिवसाचं जे आपलं जीवन इथलं 2 दिवस घालवलं ते खरोखरच मस्त वाटलं आणि ते शरीराला कुठल्याही गोळी आणि इंजेक्शन पेक्षा जरा मस्तच वाटलं. त्यामुळं खरोखरच कधीतरी माणसाने 6 महिन्यातनं एकदा, वर्षातनं 1-2दा निदान खरोखर अशा पर्यटन स्थळी यावं आणि आपलं चांगलं म्हणजे जीवनाचं चांगलं ही घडवून घ्यावं. या ठिकाणी इथं हरणे बीचवर आलेलं माझ्या समेत या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचे ट्रॅक्टर आहे. त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून इथं ते त्याचे मालक आहेत, त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं पर्यटनची ते सेवा करतात. काय नाव आपलं? तनिष बोरकर, प्रॉपर राहणार कुठले? पाळंदे इथलेच आहे. दिवसभर तुम्ही ह्या बरोबर असताय? इकडेच असतो. किती वर्षापासून करताय काम? मी आताच, माझा भाऊ होता आधी, बर, तो करायचा. सकाळी किती वाजता येताय बीचवर? सकाळी 6:30-7ला. 7ला. आणि दिवसभर थांबताय? नाही, दिवसभर नाही, दुपारी म्हणजे कस्टमर असेल तसं. रेस्ट घेताय परत? हा, रेस्ट. सुट्टी दिवशी जास्त काम करताय? हा, सुट्टी दिवशी. तुमचं शिक्षण किती झालंय? माझं झालंय आता, पुढे चालू आहे म्हणजे अजून. म्हणजे शिक्षण करत करत तुम्ही हे करताय, हो. म्हणजे जोडधंदा व्यवसाय म्हणून. हो. काय पुढे हे कायमस्वरूपी करायचंय का परत नोकरीला जायचंय कुठं? नाही, ह्याच्यातच पुढे वाढवायचं, करिअर करायचं ह्यामध्ये. अनेक लोक पुणे मुंबईला तुमच्यातले अगदी नोकरीसाठी जातात, त्यांना बघितलं तर चांगला पगार पण आहे, मग ते अगदी छान चौकीचं जीवन तिथलं न करता तुम्ही ह्या पद्धतीने बीचवर, ते तुम्हाला असं वाटत नाही नोकरीला जावं किंवा? नाही, तिकडचं सूट नाही होत सर. सूट होत नाही? लग्न झाले का तुमचं अजून? नाही अजून. किती वय आहे तुमचं आता? 21. तुमच्या कुटुंबातले किती जण बीचवर असतात? माझं म्हणजे चुलत भाऊ आहे माझा मोठा, तो असतो. होय. तो आणि मी. बाहेरचे पर्यटक येतात, पश्चिम महाराष्ट्रातले येतात, मराठवाड्यातले येतात किंवा गोव्याचे येतात, काही त्रास देतात तुम्हाला? नाही, तसं काही विषय नाही. प्रत्येक सहकार्य करतात? हो. एका ह्याच्यासाठी किती घेताय पैसे तुम्ही? तर ते म्हणजे टायमिंगवर असते?
हा आपण राईड जेवढी लांब देऊ त्याच्यावरती येते. हा किती घेताय तरी? तर आपली राईड 200 रुपये. हा, 200 रुपये घेताय. मग ह्याला काय सिक्युरिटी काय? सिक्युरिटी म्हणजे समजा आम्ही पाणी अचानक आलं किंवा नाही. काय ते तुमच्या हातात आम्ही देत नाही, आम्ही साईडला असतो. साईडला असतो. हा. त्यामुळं धोकादायक धोका नाही काय? नाही. हा 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 हा. ह्याचं काय पर्यटनाचं परमिशन आहे? हा हो. घ्यावं लागतं परमिशन. त्याला का पैसे भरताय? ह्यांचं असं गाडीचं लायसन काढावं लागतं, काढावं जसं लागतं, वॉटर हा. स्पोर्ट्सचं असतं तसं. हा 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 हा. RTOचं? नाही आरटीओचं नाही. आरटीओला हे वेगळं असं म्हणजे पाण्यामध्ये जे असतात ना त्याचं तसं हे लायसन. सगळे लोकलचे लोक आहेत सगळे. हो हो म्हणजे सुट्टी दिवशी जास्त गर्दी असते. हो मी एकंदरीत परवडते तुम्हाला? हो बऱ्यापैकी. चालतंय, चालतंय. धन्यवाद. अतिशय चांगली माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्यांच्या पुढील कार्यास या ठिकाणी शुभेच्छा. आणखीन काही जण आहेत त्यांना आपण विचारा. नाव काय आपलं? माझा आदित्य मुरगुंड. तिकडे बघा. तुम्ही काय करताय? मी फिरण्यासाठी आलोय. माझा जॉब आहे स्वतःचा. गाव कुठलं म्हणजे तुमचं? बीड. आमचं गाव गावाला आलाय बीड. तुम्ही? हो पुण्यावरून आलोय. पुण्यावरून कसला आलोय. जॉब करताय? मी सेंटर सेट मध्ये म्हणजे कामाला ट्रायल बियल नाही का बनवतात. बरोबर. त्याच्या- किती जण मित्राबरोबर आलाय? आम्ही 4 जण आलोय. हा. 2 जण बाकीचे रूम वर आहेत नाही का? कसं वाटतं तुम्हाला आता? आता सकाळपासून इथं- फिरताय तुम्ही? सकाळपासून सगळं चांगलं वाटतंय ना, आणि स्वच्छ वातावरण आहे, एकदम वातावरण स्वच्छ फ्रेश. आहे. काय टेन्शन नाही कुणाचं, काय नाही. सगळे खेळ वगैरे सगळं बरोबर आहे, एकदम व्यवस्थित. प्रत्येक माणसाने आलं पाहिजे बघण्यासाठी. बघण्यासाठी आलं जीवनाचा पाहिजे. आनंद घेतला पाहिजे. जीवनाचा आनंद. 1-4 दिवस सुट्ट्या काढून तरी मला माझ्या इच्छेने तरी वर्षातनं आलं पाहिजे. त्यांनी आले पाहिजे इथं. नमस्कार. मला पण खूप लय काय नाव तुमचं? रामा रामा. आडनाव? बोवी बोई. गाव कुठलं? कर्नाटक आहे. कर्नाटक. हा. यावर ವಿಜಾಪುರ. ವಿಜಾಪುರದವ್ರು. ಗೋಳಗುಮ್ಮಟ ಅದು ವಿಜಾಪುರದಾಗ ಚಲೋ. ಅದು ಗೋಳಗುಮ್ಮಟ ಚಲೋ ಅದ. ಈ ಕಡೆ ಇದು ಸಮುದ್ರ किनार चलो अद. नाही समुद्र किनार चांगले आम्हाला इकडे. चांगलं आहे का? वातावरण लय भारी आहे. कन्नड येत नाही का तुम्हाला? नाही जास्त कन्नड मग नाही. विजापूरला राहताय कर्नाटक, नाही, कन्नड येत नाही? मी पुण्यातले लहानपणापासून आहे ना मी हा 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 हा. त्यामुळे आता तुम्हाला ते कन्नड कमी झाले. हा, कन्नड कमी झाले पुण्यात आम्हाला. काय करताय? पुण्यात मी कंपनीत आहे कामाला. हा 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 हा. काय लग्न झाले की नाही अजून? नाही अजून काय बर. नाही. कधी होणार आहे लग्न? अहो अजून आता 21 वर्षाचं आहे मी. बर. लग्न झाल्यावर मंडळीला घेऊन इकडे येणार का हा, फिरायला? येणार की नक्कीच हनीमूनला? येणार. हा, नक्कीच हनीमूनला येणार येणार. नक्की? हो, हनीमूनला नाही फिरायला येणार आहे बर, पण बर, नक्कीच येणार इकडे. धन्यवाद. आमचे युवक कार्यकर्ते सध्या प्रॉपर विजापूरचे आहेत, पण ते पुण्याला राहिले आहेत. अगदी खास मित्रांच्या बरोबर या ठिकाणी ते फिरायला आले आहेत. लग्न झाल्यानंतर नक्की मंडळीला घेऊन या बीचवरती फिरायला येणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. ओके. पुढे येतात. करून घ्या. मोठं करून घ्या. हे मोठं करायचं. पुढे जायचं. आता हे काय हे सुद्धा दाखवायचं. मोठं करायचं. परत लहान करायचं ना. परत हायचं करायचं. हा, ह्याला मोठं करायचं. घ्या पुढे. मस्त.